नमस्कार. आता आपण बघत आहात 24 लोकव्यासपीठ 24. अवकाळी पाऊस गारपिटीमुळे धुळे तालुक्यातील 9,900 शेतकरी बाधित. 6,346 हेक्टर नुकसानग्रस्त क्षेत्रासाठी शासनाकडे 10,83,00,000 कोटीची मदतीचा प्रस्ताव. धुळे तालुक्यातील 19 मार्च, 30 मार्च आणि 2 एप्रिल रोजी झालेल्या वादळी वारे, अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या नैसर्गिक आपत्तीमुळे काढणीला आलेली रब्बी पिके अक्षरशः भुईसपाट झाली असून शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने पंचनामे पूर्ण करून 6,346 हेक्टर जमीन क्षेत्रातील नुकसानी पोटी 10,83,33,595 रुपयाच्या मदतीचा प्रस्ताव शासनाकडे सादर केल्याची माहिती आमदार राम बदाने यांनी दिली. 16 प्रकारच्या पिकांचे नुकसान. अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे मका, ज्वारी, बाजरी, गहू, हरभरा यासह शेवगा, लिंबू, पेरू, पपई, आंबा, मोसंबी, केळी, कांदा, भुईमूग, टरबूज, भाजीपाला आणि डाळिंब या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. काढणीला आलेले पीक पूर्णपणे वाया गेल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला. आमदाराच्या पाठपुराव्यामुळे तातडीने पंचनामे. आमदार राम बदाने यांच्या तात्काळ पाठपुराव्यामुळे प्रशासनाने नुकसानीचे पंचनामे वेगाने पूर्ण केले. जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या संयुक्त स्वाक्षरीने नुकसानीचा अहवाल तयार करण्यात आला आहे. 33% जास्त नुकसान झालेल्या क्षेत्रासाठी सुधारित निकषानुसार अनुदान मागणीचे प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आले आहे. 10,83,00,000 निधीची मागणी. आता या आपत्तीमुळे धुळे तालुक्यातील सुमारे 9,900 शेतकरी बाधित झाले असून 6,346 हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा मिळावा यासाठी 10,83,33,595 रुपयाच्या निधीची मागणी करणारा प्रस्ताव प्रशासनाने शासनाकडे सादर केला असल्याचे राम बदाने यांनी सांगितले. मदत व पुनर्वसन मंत्र्याची भेट. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे तातडीने पंचनामे व्हावेत आणि लवकर मदत मिळावी यासाठी राम बदाने यांनी मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांची भेट घेऊन निवेदन दिले होते. त्यांच्या आदेशानंतर तातडीने पंचनामे पूर्ण करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. तसेच अपेक्षित निधी त्वरित मंजूर व्हावा यासाठी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.